नमस्कार. निरामय जीवन टॉक्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आयुर्वेद तज्ज्ञ विनीता कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पचन याविषयी बोलणार आहोत. आता पचन बिघडण्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये चुकीचं काहीतरी खाण्यात आलं, वेडं-वाकडं खाण्यात आलं, तर ते पचन तात्पुरतं बिघडतं. पण काही चुकीच्या सवयी तुम्हाला लागलेल्या असतात, ज्या नकळतपणे तुमच्याकडनं होत असतात. त्यामुळे ती पचनशक्ती हळूहळू मंद होत जाते, बिघडत जाते आणि मग ती लक्षणं तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. मग आता त्या चुकीच्या सवयी म्हणजे नेमक्या कोणत्या? तर सगळ्यात महत्त्वाची चुकीची सवय म्हणजे जेवणाच्या वेळा अनिश्चित असतात. दुसरी महत्त्वाची म्हणजे रात्री उशिरा जेवण आणि उशिरा जेवल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये चहा, कॉफी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक हे सगळे प्रकार रात्री उशिरापर्यंत घेणं. ब्रेड, पाव, पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड यांचा अतिरेक करणं. चहा, पोळी खाणं, त्याच्यानंतर भुकेच्या वेळेला चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स हे घ्यायचं, बिस्किटं खायची. या सगळ्यामुळे तुमचं पचन हे हळूहळू बिघडत जातं. त्याची लक्षणं कोणती आहेत ह्याची पण जाण आपल्याला सगळ्यांना असायला हवी. काही जणांना माहितीच नसतं की ही लक्षणं पचन बिघडल्याची आहेत. त्यामुळे ही लक्षणं कोणती ते मी तुम्हाला सांगते. एक म्हणजे भूक तर लागते, पण भूक लागल्यानंतर जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्यावेळेला थोडंसं खाल्लं तरी पोट भरल्याची जाणीव होते. हे पहिलं लक्षण. दुसरं असं पोट फुगल्याप्रमाणे वाटतं. पोटामध्ये गॅसेस होतात भरपूर किंवा मधनं अधनं पोटामध्ये दुखतं. अधूनमधून पोटात मुरडा येऊन आव पडते. कारण नसताना जुलाब होतात. कॉन्स्टिपेशन होतं. ही सगळी लक्षणं पचन बिघडल्याची लक्षणं आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला काहीतरी बदल हे करायला पाहिजेत. ते कोणते करायला पाहिजेत? तर एकतर तुमच्या जेवणाच्या वेळा ह्या तुम्ही निश्चित केल्या पाहिजेत. आणि जेवणाच्या वेळेला जेव्हा तुम्हाला भूक लागते त्यावेळेला जर कामाचा ताण असेल तर त्यावेळेला समजा जेवता येणं शक्य नाही आहे, तर त्यावेळेला चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स प्यायचं नाही. कारण तुमचा अग्नी प्रदीप्त झालेला असतो, तुम्हाला भूक लागलेली असते. शरीर तुम्हाला अन्न जे वेळेला मागतं त्यावेळेला तुम्ही त्यांना अन्नच दिलं पाहिजे. त्यामुळे पोळी भाजीच्या डब्याबरोबर तुम्ही एखादा राजगिऱ्याचा लाडू, खजूर किंवा ड्रायफ्रूट, डाएट चिवडा असं बरोबर ठेवायला हवं की जेणेकरून भूक लागल्यानंतर तुम्ही ते सहजपणे खाऊ शकाल. दुसरं महत्त्वाचं काय तर तुम्ही जेवणाच्या मध्ये कोमट पाणी प्यायला हवं. जेवणाच्या मध्ये जर तुम्ही कोमट पाणी प्यायलं तर अन्न पुढे ढकलायला मदत होते. अन्नाचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते. दुसरं आणखीन महत्त्वाचं काय करायला पाहिजे तर व्यायामाचा जो अभाव तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये असतो तो व्यायाम तुमच्या दिनचर्येत समाविष्ट केला पाहिजे. योगासनांचे क्लासेस लावून योगासनं शिकली पाहिजेत की जेणेकरून तुमच्या व्हायटल ऑर्गन्स जे असतात, हृदय आहे, फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, या सगळ्यांवरती त्याचा खूप चांगला सकारात्मक परिणाम हा दिसून येतो. जेवणानंतर बडीशेप आणि ओवा खाण्याची सवय ही लावून घेतली पाहिजे. ओव्यामुळे तुमचं पोटामध्ये जे जडपणा असतो, दुखतं पोट अधूनमधून, त्या सगळ्यावरती परिणाम चांगला होतो आणि पोटातला जो अस्वस्थपणा असतो तो बडीशेपेने कमी होतो. किंवा आव जर पडत असेल तरीसुद्धा बडीशेपेच्या पाण्याचा खूप चांगला परिणाम होतो. म्हणजे अर्धा चमचा बडीशेप तुम्ही जर 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून ते पाणी जर प्यायलं, त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर सुंठ जर घातलीत तर पोटातली आव किंवा पोटातलं जे काही दुखणं असतं ते लवकर कमी व्हायला मदत होते. रात्रीचं जेवण हे एकतर अलीकडेच आणलं पाहिजे. तुम्ही 9 नंतर जेवायला नाही पाहिजे. तुम्ही 7:30 पावणे 8 वाजता तुमचं जेवण हे झालंच पाहिजे. आणि समजा ते उशिरा जेवत असाल तर जेवल्यानंतर शतपावली ही केलीच पाहिजे. शतपावली केल्यामुळे तुमचं पचन हे खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं. त्यामुळे हे सगळे जे प्रकार आहेत हे जर तुम्ही केलेत तर त्यात तुमच्यामध्ये हे जर बदल तुम्ही केलेत तर पचनशक्ती ही आपोआप तुमची व्यवस्थित होणार आहे. आता या सगळ्यावरती औषधं ही आहेतच, पण ती मनाने घ्यायची नाहीत. त्यासाठी तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला हा घेणं खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येकाला एकच औषध चालेल असं नाही. प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाचं वय, तुमच्या व्याधीची लक्षणं किती तीव्रतेची आहेत यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषध योजना ही झाली पाहिजे. किंवा त्याच्या अनुषंगाने जर काही टेस्ट तुम्हाला करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करून घ्याव्यात. तेव्हा अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं असतं. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं कोणतं
एकदम बरोबर, ते म्हणजे पथ्य. पथ्यामध्ये काय करायला पाहिजे, तर मैद्याचे पदार्थ तुम्ही टाळायलाच पाहिजेत किंवा खूप चमचमीत तिखट पदार्थ, उदाहरणार्थ चायनीज पदार्थ असतात, खूप भरमसाठ तिखट घातलेली मिसळ असते, फरसाण असतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत की जेणेकरून तुमच्या पचनशक्तीवरती ताण हा येणार नाही. आणि बरं झाल्यानंतरसुद्धा औषधी योजना ही चालू ठेवायलाच लागते. त्यामुळे तज्ज्ञांच्या संपर्कामध्ये राहणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सांभाळा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. नमस्कार. निरामय जीवन टॉक्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आयुर्वेद तज्ज्ञ विनीता कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पचन याविषयी बोलणार आहोत. आता पचन बिघडण्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये चुकीचं काहीतरी खाण्यात आलं, वेडं-वाकडं खाण्यात आलं, तर ते पचन तात्पुरतं बिघडतं. पण काही चुकीच्या सवयी तुम्हाला लागलेल्या असतात, ज्या नकळतपणे तुमच्याकडनं होत असतात. त्यामुळे ती पचनशक्ती हळूहळू मंद होत जाते, बिघडत जाते आणि मग ती लक्षणं तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. मग आता त्या चुकीच्या सवयी म्हणजे नेमक्या कोणत्या? तर सगळ्यात महत्त्वाची चुकीची सवय म्हणजे जेवणाच्या वेळा अनिश्चित असतात. दुसरी महत्त्वाची म्हणजे रात्री उशिरा जेवण आणि उशिरा जेवल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये चहा, कॉफी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक हे सगळे प्रकार रात्री उशिरापर्यंत घेणं. ब्रेड, पाव, पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड यांचा अतिरेक करणं. चहा, पोळी खाणं, त्याच्यानंतर भुकेच्या वेळेला चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स हे घ्यायचं, बिस्किटं खायची. या सगळ्यामुळे तुमचं पचन हे हळूहळू बिघडत जातं. त्याची लक्षणं कोणती आहेत ह्याची पण जाण आपल्याला सगळ्यांना असायला हवी. काही जणांना माहितीच नसतं की ही लक्षणं पचन बिघडल्याची आहेत. त्यामुळे ही लक्षणं कोणती ते मी तुम्हाला सांगते. एक म्हणजे भूक तर लागते, पण भूक लागल्यानंतर जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्यावेळेला थोडंसं खाल्लं तरी पोट भरल्याची जाणीव होते. हे पहिलं लक्षण. दुसरं असं पोट फुगल्याप्रमाणे वाटतं, पोटामध्ये गॅसेस होतात भरपूर किंवा मधनं पोटामध्ये दुखतं, अधूनमधून पोटात मुरडा येऊन आव पडते, कारण नसताना जुलाब होतात, कॉन्स्टिपेशन होतं. ही सगळी लक्षणं पचन बिघडल्याची लक्षणं आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला काहीतरी बदल हे करायला पाहिजेत. ते कोणते करायला पाहिजेत? तर एकतर तुमच्या जेवणाच्या वेळा ह्या तुम्ही निश्चित केल्या पाहिजेत. आणि जेवणाच्या वेळेला जेव्हा तुम्हाला भूक लागते त्यावेळेला जर कामाचा ताण असेल तर त्यावेळेला समजा जेवता येणं शक्य नाही आहे, तर त्यावेळेला चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स प्यायचं नाही. कारण तुमचा अग्नी प्रदीप्त झालेला असतो, तुम्हाला भूक लागलेली असते. शरीर तुम्हाला अन्न जे वेळेला मागतं त्यावेळेला तुम्ही त्यांना अन्नच दिलं पाहिजे. त्यामुळे पोळी भाजीच्या डब्याबरोबर तुम्ही एखादा राजगिऱ्याचा लाडू, खजूर किंवा ड्रायफ्रूट, डाएट चिवडा असं बरोबर ठेवायला हवं की जेणेकरून भूक लागल्यानंतर तुम्ही ते सहजपणे खाऊ शकाल. दुसरं महत्त्वाचं काय, तर तुम्ही जेवणाच्या मध्ये कोमट पाणी प्यायला हवं. जेवणाच्या मध्ये जर तुम्ही कोमट पाणी प्यायलं तर अन्न पुढे ढकलायला मदत होते, अन्नाचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते. दुसरं आणखीन महत्त्वाचं काय करायला पाहिजे, तर व्यायामाचा जो अभाव तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये असतो, तो व्यायाम तुमच्या दिनचर्येत समाविष्ट केला पाहिजे. योगासनांचे क्लासेस लावून योगासनं शिकली पाहिजेत की जेणेकरून तुमच्या व्हायटल ऑर्गन्स जे असतात, हृदय आहे, फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, या सगळ्यांवरती त्याचा खूप चांगला सकारात्मक परिणाम हा दिसून येतो. जेवणानंतर बडीशेप आणि ओवा खाण्याची सवय ही लावून घेतली पाहिजे. ओव्यामुळे तुमचं पोटामध्ये जे जडपणा असतो, दुखतं पोट अधूनमधून, त्या सगळ्यावरती परिणाम चांगला होतो आणि पोटातला जो अस्वस्थपणा असतो तो बडीशेपेने कमी होतो. किंवा आव जर पडत असेल तरीसुद्धा बडीशेपेच्या पाण्याचा खूप चांगला परिणाम होतो. म्हणजे अर्धा चमचा बडीशेप तुम्ही जर 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून ते पाणी जर प्यायलं, त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर सुंठ जर घातलीत तर पोटातली आव किंवा पोटातलं जे काही दुखणं असतं ते लवकर कमी व्हायला मदत होते. रात्रीचं जेवण हे एकतर अलीकडेच आणलं पाहिजे. तुम्ही 9 नंतर जेवायला नाही पाहिजे. तुम्ही 7:30 पावणे 8 वाजता तुमचं जेवण हे झालंच पाहिजे. आणि समजा ते उशिरा जेवत असाल तर जेवल्यानंतर शतपावली ही केलीच पाहिजे. शतपावली केल्यामुळे तुमचं पचन हे खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं. त्यामुळे हे सगळे जे प्रकार आहेत हे जर तुम्ही केलेत तर त्यात तुमच्यामध्ये हे जर बदल तुम्ही केलेत तर पचनशक्ती ही आपोआप तुमची व्यवस्थित होणार आहे. आता या सगळ्यावरती औषधं
ही आहेतच, पण ती मनाने घ्यायची नाहीत. त्यासाठी तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला हा घेणं खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येकाला एकच औषध चालेल असं नाही. प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाचं वय, तुमच्या व्याधीची लक्षणं किती तीव्रतेची आहेत यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधी योजना ही झाली पाहिजे. किंवा त्याच्या अनुषंगाने जर काही टेस्ट तुम्हाला करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करून घ्याव्यात. तेव्हा अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं असतं. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं कोणतं? एकदम बरोबर, ते म्हणजे पथ्य. पथ्यामध्ये काय करायला पाहिजे? तर मैद्याचे पदार्थ तुम्ही टाळायलाच पाहिजेत. किंवा खूप चमचमीत तिखट पदार्थ, उदाहरणार्थ चायनीज पदार्थ असतात, खूप भरमसाठ तिखट घातलेली मिसळ असते, फरसाण असतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत की जेणेकरून तुमच्या पचनशक्तीवरती ताण हा येणार नाही. आणि बरं झाल्यानंतरसुद्धा औषधी योजना ही चालू ठेवायलाच लागते. त्यामुळे तज्ज्ञांच्या संपर्कामध्ये राहणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सांभाळा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.